तुमचंही पावसाळ्यात वारंवार पोट बिघडत असेल तर या चुका आजच बंद करा। सगळ्यात पहिली चूक वारंवार खात राहणे। लक्षात ठेवा, जेव्हा हेमंत आणि शिशिर ऋतू असतात तेव्हा एखाद्या वेळेस तुम्ही वारंवार खाल्लं तरी पण ते पचून जाईल, पण पावसाळा असा ऋतू आहे की ज्यामध्ये आधीच अग्निमांद्य जास्त झालेला असतो, अन्नपचन आधीच बरोबर होत नसतं, त्यामुळे लघुआहार सुद्धा पचायला वेळ लागतो। आणि अशा वेळेस तुम्ही जर जड बाहेरचं फ्राईड स्पायसी फूड्स असं वारंवार जर घेत असाल तर अशा वेळेस अजीर्ण तर होतच, पण पोट बिघडणं, गॅसेस, लूज मोशन्स, उलट्या, पोट खूप जास्त दुखणं यासारखे त्राससुद्धा व्हायला लागतात। त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो घरचेच अन्न खा, ते सुद्धा ताजे, स्निग्ध आणि लघुगुणात्मक असायला पाहिजे। दुसरी चूक, खूप चांगली इम्युनिटी आहे असं समजून पावसाळ्यामध्ये कुठलंही पाणी पिलं जातं, पण पाणी दिसायला स्वच्छ आणि सुरक्षित असणं हे दोन्ही वेगळे मुद्दे आहेत। त्यामुळे तुम्ही जे पाणी स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी जे पाणी वापरताय ते सेफ आहे का नाही हे पारखून घेणे गरजेचं आहे। तिसरी चूक, हायजीन मेंटेन न करणे। हायजीन मेंटेन करणे म्हणजे फक्त घर स्वच्छ ठेवणे हेच नाही, तर तुम्ही जे अन्न उघड्यावर ठेवताय किंवा कापलेली फळं उघड्यावर ठेवताय किंवा अस्वच्छ ठिकाणचं फूड खाताय किंवा चुकीच्या पद्धतीने साठवलेलं अन्न खाताय, विरुद्ध आहार खाताय, तर अशा वेळेस पावसाळ्यामध्ये तुम्हाला लगेच इन्फेक्शन्स होताना दिसतात। याचं कारण वातावरणामध्ये दमटपणा किंवा ह्युमिडिटी ही खूप जास्त झालेली असते, त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया हे यांची वाढ खूप लवकर होते आणि अशा वेळेस अग्निमंद असल्यामुळे आधीच आपली इम्युनिटी कमी झालेली असते आणि त्यात भरपाई म्हणून आपण हे अन्न खातो आणि मग यामुळे आपल्याला पोटासंबंधी वेगवेगळे त्रास होताना दिसतात। त्यामुळे यावेळी तुम्ही बाहेर जरी जात असाल तर तुमच्या घरचे लघु पौष्टिक असं अन्न तुम्ही सोबत घ्यायला पाहिजे आणि तेच सेवन करायला पाहिजे।